या चॅप्टरमध्ये आज आपण बघणार आहोत विद्युत दिव्यांची ओळख. विद्युत दिव्यांची ओळख म्हणजे आपण या आधी एक चॅप्टर बघितला होता, म्हणजेच प्रॅक्टिकल बघितलं होतं विद्युत दिव्यांची ओळख. त्यात बघितलं होतं इलेक्ट्रिक ट्यूबलाईटची दुरुस्ती व फिटिंग. मग इलेक्ट्रिक ट्यूबलाईटची दुरुस्ती कशा पद्धतीने करता किंवा कशा पद्धतीने आपण ट्यूबलाईट लावली होती, तर यामध्ये इलेक्ट्रिक ट्यूबलाईटची दुरुस्ती व फिटिंग या चॅप्टरमध्ये आपण फक्त आज बघणार आहोत की विद्युत दिव्यांची ओळख. मग दिवे म्हणजे काय, तर लॅम्प. तर लॅम्प म्हणजे काय आपल्याला माहिती, जे घरातले सर्व लाईट लावतो आपण त्याला काय म्हणतात, लॅम्प किंवा लाईट असे म्हणतात. मग त्याचा काय एक विषय परिचय म्हणजे काय की विद्युत दिव्यांची ओळख. तर त्याचं आपण थोडंसं शॉर्टकटमध्ये बघूया की प्रकाश ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जन स्वरूपात असणारी ऊर्जा आहे. प्रकाश किरणाऱ्या वस्तूपासून उत्सर्जित झालेली प्रकाश किरणे ज्या वेळेस एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा ती किरणे परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांच्या बाहुल्यावर पडून दिसू लागते. प्रकाशासाठी क्यू हे अक्षर वापरता. एक लुमेन्स हवर्स आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला काही समजलेलं नाही. आपण यात काय बघणार आहोत की लॅम्प कशा पद्धतीने आपण यूज केलेले आहेत. आपण जितके पण लॅम्प यूज करणार आहे त्यामधून जो पडणारा प्रकाश आहे त्याला काय म्हणतात. त्यानंतर जो प्रकाश कोणत्या समोरच्या एखाद्या वस्तूवर पडणार आहे तर त्याला काय म्हणतात. या सर्व गोष्टी आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर त्यातली पहिली आहे लुमेन्स. लुमेन्स म्हणजे काय की एका स्टँडर्ड मेणबत्तीपासून एका युनिट सॉलिड अँगलमध्ये पडणाऱ्या प्रकाशाला 1 लुमेन्स असे म्हणतात. ही प्रकाश किरणे मोजण्याचे एकक आहे. यासाठी ही अक्षरे वापरतात. म्हणजे काय की एखाद्या मेणबत्तीपासून एका अँगलमध्ये पडणारा जो प्रकाश असतो, म्हणजेच आपण एखाद्या ठिकाणी लाईट लावला आणि समोर तो काय प्रकाश पडतोय, तर तो जो प्रकाश पडतोय तर त्याला काय लुमेन्स म्हणतात. लुमेन्स म्हणजे काय की जो आपल्याला किरणे दिसतात, ज्या लॅम्पचे जे किरणे दिसतात तर तिला काय म्हणतात, प्रकाश म्हणतात. आणि कॅन्डला म्हणजे काय की एका प्रमाणित मेणबत्तीपासून एका ठराविक दिशेला उत्सर्जित होणाऱ्या प्रकाश किरणांना कॅन्डला असे म्हणतात. कॅन्डला म्हणजे काय की ज्या वेळेस आपण एखादा लॅम्प लावतो आणि त्या लॅम्पचा जो प्रकाश आहे तो फक्त काय ठराविक एकाच दिशेने काय होतो, उत्सर्जित होतो किंवा एकाच दिशेला दिसतो, तर त्याला काय कॅन्डला असे म्हणतात. मग 1 कॅन्डला इज इक्वल टू 0.982 कॅन्डल्स. म्हणजे एक कॅन्डला म्हणजे काय 0.982 कॅन्डल्स असतात. मग अशा पद्धती लुमेन्स म्हणजे काय की एका मेणबत्तीपासून किंवा एखाद्या अँगलपासून जो पडणारा प्रकाश आहे त्याला काय म्हणतात, लुमेन्स म्हणतात. आणि कॅन्डला म्हणजे काय की एका विशिष्ट मेणबत्तीपासून एकाच दिशेला उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशाला काय कॅन्डला असे म्हणतात. मग विद्युत दिव्यांमध्ये इनकॅन्डिसेंट दिव्यांची ओळख. मग यामध्ये आपण बघणार आहे की लॅम्प कशा पद्धतीने त्याचे जे काही ऊर्जेचे रूपांतर आहे ते कसे प्रकाश ऊर्जेत करतो किंवा कशा पद्धतीने कोणत्या जे काही लॉ आहे तुमचे, म्हणजे कशा पद्धतीने तो लॅम्प यूज होतो किंवा वापरला जातो. मग विद्युत दिव्यांमध्ये ज्या दिव्यांच्या लॅम्पच्या फिलॅमेंटमधून करंट वाहू लागतो, म्हणजे ज्या दिव्याच्या लॅम्पच्या फिलॅमेंट म्हणजे काय की ज्या लॅम्पमध्ये एक फिलॅमेंट यूज केली जाते. फिलॅमेंट म्हणजे एक पट्टी असते, काय ती तांब्याची पट्टी असते तर तिला काय म्हणतात, फिलॅमेंट. तर त्या फिलॅमेंटमधून ज्यावेळेस करंट वाहू लागतो, म्हणजे करंट काय होतो, विद्युत प्रवाह त्याच्यातून चालू होतो किंवा आपण त्या फिलॅमेंटला सप्लाय देतो, त्यावेळेस त्या विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशात होते, प्रकाश ऊर्जेत होते. कशात होते, प्रकाश ऊर्जेत. म्हणजे आपण विद्युत इस्त्री बघितली होती. विद्युत इस्त्रीत काय होतं की विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशात होत होते, उष्णता ऊर्जेत होत होते. कशात होत होते, उष्णता ऊर्जेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा काय विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशात होणारे, प्रकाश ऊर्जेत होणारे. कशात होणारे, प्रकाश ऊर्जेत होते. त्या इनकॅन्डिसेंट लॅम्प दिवे असे म्हणतात. तर मग त्यालाच काय इनकॅन्डिसेंट लॅम्प असे म्हणतात. म्हणजे ज्या दिवेच्या एखाद्या फिलॅमेंटमधून आपण विद्युत प्रवाह जर त्या एखाद्या फिलॅमेंटला सप्लाय दिला, ज्यावेळेस त्यातून सप्लायमधून विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशात होते, प्रकाश ऊर्जेत होते, त्यालाच काय इनकॅन्डिसेंट लॅम्प असे म्हणतात. या लॅम्प फिलॅमेंटमध्ये किंवा धातूनुसार अनेक प्रकार पडतात. मग यात पहिल्यांदा आता विद्युत दिवे. तर विद्युत दिवेमध्ये असतात कार्बन फिलामेंट लॅम्प, मेटल फिलामेंट लॅम्प, त्यानंतर फ्लोरोसेंट ट्यूब, त्यानंतर CFL. तुम्ही सर्वांनी CFLचं नाव ऐकलं असेल. म्हणजे काय CFL म्हणजे काय, कार्बन फिलामेंट, CFL. त्यानंतर कार्बन फिलामेंट लॅम्प. त्यानंतर LED नाव ऐकलेलं असेल, लाईट
इमिटिंग डायोड. त्यानंतर असे अनेक प्रकारचे काय आहे लॅम्प असतात. तर त्यामध्ये काय पहिला आहे कार्बन फिलामेंट लॅम्प आणि दुसरा आहे तुमचा मेटल फिलामेंट टंगस्टन लॅम्प. म्हणजे कार्बन फिलामेंट लॅम्प म्हणजे काय आणि दुसरा आहे मेटल फिलामेंट टंगस्टन लॅम्प म्हणजे काय. मग या चॅप्टरमध्ये तुम्हाला एक जो लॅम्प आहे तर त्याचं काय बघायचं आहे, तत्त्व बघायचं. तत्त्व बघितल्यानंतर कार्बन फिलामेंट लॅम्प कशा पद्धतीने त्याचा प्रकाश पडतो, त्यानंतर तो कशा पद्धतीने यूज केला जातो, त्यानंतर जो कार्बन फिलामेंट लॅम्प आहे तर त्या कार्बन फिलामेंट लॅम्पची तुम्हाला काय करायचे डायग्राम काढायची. त्यानंतर आता आपण बघूया कार्बन फिलामेंट लॅम्पचं तत्त्व. मग कार्बन फिलामेंटमधून करंट वाहू लागताच उष्णता निर्माण होऊन प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते. या तत्त्वावर कार्बन फिलामेंट लॅम्प करतो किंवा ज्या लॅम्प फिलामेंटसाठी कार्बन तारेचा वापर केलेला असतो त्याला कार्बन फिलामेंट लॅम्प असे म्हणतात. मग यामध्ये काय सांगितलं त्यांनी, कार्बन फिलामेंट म्हणजे काय, तर ज्या लॅम्पमध्ये कार्बनच्या तारेचा वापर केलेला असतो त्या लॅम्पला काय कार्बन फिलामेंट लॅम्प असे म्हणतात. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण तत्त्व बघितलं. कार्बन फिलामेंट लॅम्प कोणत्या तत्त्वावर कार्य करतो, तर त्यामध्ये कार्बनच्या तारेचा वापर केलेला असतो. तर त्या लॅम्पच्या कार्बन फिलामेंटवर तो काय करतो, कार्य करतो. तर त्याची रचना बघूया. ज्या प्रकारच्या लॅम्पमध्ये काचेच्या निर्वात ग्लोबमध्ये म्हणजे काय, की जे कोणत्याही लॅम्पला वरतून काच असते हे सर्वांना माहिती. त्या आतमध्ये काय ग्लोब म्हणजे काय निर्वात काचेच्या ग्लोबमध्ये एक्झॉस्ट ट्यूब असून काय असते त्यामध्ये एक एक्झॉस्ट ट्यूब असते. म्हणजे एक ट्यूब असते छोटीशी तर तिचं नाव आहे एक्झॉस्ट ट्यूब. तिच्या खालच्या तोंडी एक गुंडी असते. गुंडी म्हणजे काय, की तिला एक नॉर्मलशी काय त्यांनी खिळा किंवा नॉर्मल एक काय केलेली असते, तिच्या खालच्या तोंडाची स्टीम काचेची गुंडी असते. म्हणजे ती जी तार आहे तर ती अटकवण्यासाठी एक छोटासा काय नॉर्मल काय प्लास्टिकची गुंडी असते आणि यामध्ये धातूच्या अत्यंत पातळ तारेपासून सपोर्ट वायर्स बसवतात. तर यामध्ये काय जर धातू असतात तर त्याच्यापासून त्या तारेच्या काय 2 सपोर्ट वायर बनवतात आणि याचा आधार घेऊन फिलामेंट बसवतात. त्याची टोके एक्झॉस्ट ट्यूबमधून नेऊन धातूच्या कॅबमधील कनेक्टिंग पिनला जोडतात आणि फिलामेंटमधून करंट वाहत असताना ऑक्सिजनशी संबंध येऊ नये म्हणून बल्ब हा निर्वात केलेला असतो. फिलामेंटद्वारे बसून तुटू नये यासाठी सपोर्ट वायर्स बसवलेल्या असतात आणि या लॅम्पसाठी ॲल्युमिनियम 2 पिन बायोनेट कॅप अथवा एडिसिन स्क्रू कॅप वापरतात. मग यामध्ये काय म्हणजेच काय हे एकदम नॉर्मल छोटेसे लॅम्प असतात. आता कार्बन फिलामेंट लॅम्पचं काय बघितलं आपण, रचना बघितली. रचना म्हणजे काय, की ती कशी दिसते, त्याला काय काय लावतात, तर याला म्हणतात कार्बन फिलामेंटच्या लॅम्पची रचना. मग यामध्ये कार्बन फिलामेंटची रचना कशा पद्धतीने दाखवली, की ह्या लॅम्पच्या काचेच्या निर्वात ग्लोबमध्ये म्हणजे त्याला काय असतात 2 सपोर्ट वायर्स असतात. त्यानंतर त्या फिलामेंटमध्ये काय कार्बनची एक फिलामेंट ट्यूब असते. त्यानंतर काय जी काचेची त्या एक्झॉस्ट ट्यूबमध्ये त्यांनी काय केलेलं असतं 2 सपोर्ट धातूच्या पातळ तारेचे 2 सपोर्ट वायर बनवलेले असतात आणि अशा पद्धतीने ते काय करून टोके एक्झॉस्ट ट्यूबमधून नेऊन धातूच्या कॅब म्हणजे काय त्याचं छोटंसं होल्डर असतं. त्याला आमचं बाहेरचं जे व्हाईट होल्डर असतं त्याला म्हणतात कॅब. तर त्या कॅपमधील कनेक्टिंग पिनला काय करतात ते जोडतात आणि ज्यावेळेस आपण त्याला करंट देतो तर करंट दिल्यानंतर आपण जे बाहेरचं जो काच आहे तर ती का वापरली, कारण ऑक्सिजनशी त्याचा संबंध येऊ नये म्हणून हा बल्ब काय केलेला असतो काचेचा आतमध्ये निवार्त केलेला असतो. मग तुम्ही म्हणाल ऑक्सिजनशी का संबंध येऊ नये, कारण ऑक्सिजनशी ज्यावेळेस एखाद्या फिलामेंट किंवा त्याच्यावरती त्याचा संबंध येईल तर त्यावेळेस काय त्याची लाईफ कमी होईल. त्यानंतर तो काय ती जी फिलामेंट तर ती बाहेरच्या वातावरणामुळे ती काय होईल खराब होईल. तुमच्या लॅम्पच्या आतमध्ये जी तुम्ही कार्बनची फिलामेंट यूज केली तर ती तुमच्या काय ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन काय होईल खराब होईल आणि त्याची लाईफ जास्त दिवस किंवा तो चालू शकत नाही. म्हणून आपण काय काचेच्या आतमध्ये त्या कार्बन फिलामेंटची जी काही ट्यूब किंवा जी पट्टी ती त्यामध्ये लावलेली असते आणि त्याला काय 2 पिन बायोनेट कॅप अथवा एडिसिन स्क्रू कॅप अशा पद्धतीने काय एक छोटं होल्डर वापरतं. तर मग त्याचं नाव त्या होल्डरचं नाव काय दिलं त्यांनी ॲल्युमिनियम 2 पिन बायोनेट. मग त्याची कार्यपद्धत म्हणजे काय, की ते कशा पद्धतीने वर्क करतं किंवा काम करतं. आपण बघूया ते कशा पद्धतीने वर्क करतं. कार्यपद्धत बघूया. लॅम्पच्या कार्बन फिलामेंटमधून ज्यावेळेस आपण त्याला उष्णता देतो म्हणजे काय
लॅम्पच्या कार्बन फिलामेंटमधून करंट वाहू लागताच उष्णता निर्माण होऊन लालसर प्रकाश किरणांचे काय होते, उत्सर्जन होते. लालसर प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते. मग तुम्ही म्हणाल की आजपर्यंत आम्ही जे लॅम्प बघितले किंवा लाईट बघितले तर त्यामध्ये फक्त काय येल्लो म्हणजे पिवळ्या कलरचा किंवा व्हाईट म्हणजे पांढऱ्या कलरचाच काय आपण लाईट बघितला. पण तुम्हाला माहिती का, ज्या वेळेस आपण एकदम असं छोटेसे काय म्हणता बॅटरी किंवा लाईटिंग छोटेसे बोर्ड असतात, आपले सर्किट बोर्ड असतात माहिती. तर सर्किट बोर्ड म्हणजे प्रत्येकाचा जो व्हाईट बोर्ड कोणता, जो घरातला छोटासा व्हाईट बोर्ड असतो, तर त्यामध्ये एक इंडिकेटर म्हणून छोटासा लाल कलरचा लॅम्प असतो. किंवा आपण एखादी बॅटरी चार्जिंगला लावतो तर त्यावेळेस एक छोटासा काय लॅम्प चमकतो लाल कलरचा. त्यानंतर ओव्हन असतं, ओव्हनमध्ये ज्यावेळेस आपण एखादा पदार्थ गरम करतो तर त्यावेळेस तो एक छोटासा लॅम्प असतो लाल कलरचा, तर तो चमकतो. त्यालाच काय म्हणतात मग, कार्बन फिलामेंट लॅम्प असे म्हणतात. तर मग त्यालाच काय कार्बन फिलामेंट लॅम्प असे म्हणतात. मग तो काय एवढा खूप असा काय लॅम्प खूप ठिकाणी यूज करता असं नाही, पण तो काय मेन आहे. म्हणजे काय असा नॉर्मली जनरली तो लॅम्प काय केला जातो, वापरला जातो किंवा लावला जातो. मग त्याची कार्यपद्धत काय की त्या लॅम्पचा कार्बन फिलामेंटमधून ज्यावेळेस करंट वाहू लागतो, ज्यावेळेस त्यातून करंट वाहू लागताच उष्णता निर्माण होते. त्यामध्ये काय होती, लॅम्पच्या कार्बन फिलामेंटमधून करंट वाहू लागतो आणि उष्णता निर्माण होऊन लालसर प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते. लालसर प्रकाश किरणांचे काय होते, उत्सर्जन होते. आणि लॅम्पची कार्यक्षमता दर वॅटला 3 ते 4 लुमेन्स इतकी असते. 3 ते 4 लुमेन्स म्हणजे खूप कमी लुमेन्स झाले. ते काय 3 ते 4 लुमेन्स म्हणजे खूप कमी लुमेन्स इतकी असते. आणि हे लॅम्प बाजारात काय 15 वॅट ते 200 वॅटपर्यंत उपलब्ध आहेत. ह्या प्रकारचे लॅम्प कालबाह्य झाले आहेत. कालबाह्य म्हणजे काय, जनरली हे लॅम्प शक्यतो कोणीही जास्त यूज करत नाही. तर मग याचा उपयोग काय की घरगुती लाईटिंग किंवा बॅटरी चार्जिंग, खाद्यपदार्थ गरम ठेवण्यासाठी याचा काय केला जातो, उपयोग केला जातो. मग त्याचे फायदे काय, तर पूरक साधनांची आवश्यकता नसते, म्हणजे खूप साऱ्या गोष्टींची गरज नाही. मग याचे तोटे म्हणजे काय, आपल्याला नुकसान काय की फिलामेंट ठिसूळ असल्याने आयुष्यमान कमी होऊन जाते, जास्त पॉवर खर्च होते, इतर लॅम्पच्या तुलनेने पिवळसर प्रकाश मिळतो. म्हणजे काय, त्यांनी काय लालसर प्रकाश, पिवळसर प्रकाश मिळतो म्हणजे तो काय करतो, लालसर प्रकाश देतो. मग अशा पद्धतीने आपण काय बघितलं, हा कार्बन फिलामेंट लॅम्प. तर याची रचना एकदम थोडक्यात आहे. मग कार्बन फिलामेंट लॅम्प कशा पद्धतीने असतो, तर आपण काय बघणार आहे, हा कार्बन फिलामेंट लॅम्प. तर त्यांनी दाखवलं इथं ग्लास ट्यूब, टंगस्टन फिलामेंट. त्यानंतर अशा पद्धतीने हे काय, हा कार्बन फिलामेंट लॅम्प दाखवलेला आहे. तर याची व्यवस्थित डायग्राम काढायची ह्या कार्बन फिलामेंट लॅम्पची. तर अशा पद्धतीने हा कार्बन फिलामेंट लॅम्प त्यांनी काय इथं तुम्हाला दाखवला आहे. तर हे बघा, इथं पण तुम्ही बघू शकता, हा काय तुमचा कार्बन फिलामेंट लॅम्प. इथं दिसतं आहे तुम्हाला पिन्स, त्यानंतर बायोनट कॅप, त्यानंतर ती आतील एक्झिस्ट ट्यूब, त्यानंतर ती स्टीम, त्यानंतर त्या सपोर्ट वायर्स, त्यानंतर इकडनं कार्बन फिलामेंट आणि दिसतोय काचेचा निर्वांत ग्लोब. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने हा काय, आपण शक्यतो यात जर व्यवस्थित नावे दिसत नसतील तर आपण काय तो जो काही लॅम्प आहे तर तो व्यवस्थित काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो आणि दाखवू शकतो की त्यामध्ये काय एकदम नॉर्मल काही तुमची जी दिसते तुम्हाला ती डायग्राम. तर वरती काय दाखवलं आहे त्यांनी, पिन्स आहे. वरती काय ज्या 1 नंबरला एकदम स्टार्टिंगला वरती आहे, ह्या ज्या दिसत आहे त्या काय पिन्स, त्या खाली आहे बायोनेट कॅप. त्यानंतर 3 नंबरला एक्झॉस्ट ट्यूब, त्यानंतर त्याच्या आतमध्ये दिसती स्टीम, त्यानंतर खाली ह्या ज्या 3 वायर्स दिसतात त्या दिसत आहे सपोर्ट वायर्स, त्यानंतर इकडे खाली दिसतं आहे कार्बन फिलामेंट आणि हा वरती दिसतो आहे काचेचा निर्वांत ग्लोब. मग अशा पद्धतीने त्या कार्बन फिलामेंट जो लॅम्प आहे तर त्याचे काय करायचे, तुम्हाला नावे लिहून घ्यायचे. मग अशा पद्धतीने कार्बन जो फिलामेंट लॅम्प आहे तर काय कार्बन फिलामेंट लॅम्पमध्ये ज्यावेळेस आपण सप्लाय देतो तर त्या सप्लायचं काय होतं, त्या विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशात होतं, प्रकाश ऊर्जेत होतं. कशात होतं, प्रकाश ऊर्जेत होतं. आणि तो कार्बन जो फिलामेंट लॅम्प आहे तर त्यामध्ये काय एक्झॉस्ट ट्यूब असते, त्या एक्झॉस्ट ट्यूबनंतर त्याच्यामध्ये काय आहे, एक छोटी काचेची त्यांनी काय जी गुंडी म्हटली ती, तर ती छोटीची काय स्टीम, त्यानंतर त्या पिन्स, त्यानंतर ती कॅब,
एक्झॉस्ट ट्यूब, त्यानंतर सपोर्ट वायर्स, ती काचेची जी बाहेरच्या साईडने जी ग्लो आहे ती, आणि कार्बन फिलामेंट. तर अशा पद्धतीने हा काय तुमचा कार्बन फिलामेंट लॅम्प आहे. तर त्यामध्ये त्यांनी काय ती ट्यूब दिली आहे, त्याला सपोर्ट वायर दिला आहे, आणि काय ती फिलामेंट दिली आणि एक्झॉस्ट ट्यूब दिली, आणि त्या धातूच्या कॅबमधून ते काय कनेक्टिंग पिनला जोडतात, आणि त्यातून ज्यावेळेस आपण करंट वाहू लागतो तर त्या करंट वाहिल्यानंतर काय ऑटोमॅटिक त्याची काय ऑक्सिजनचे संबंध येऊ नये म्हणून तो बल्ब काय काचेच्या आतमध्ये त्यांनी गुंडाळलेला असतो. म्हणजे एकदम सोप्यात सोपं आणि शॉर्टकटमध्ये काय आहे की हा एक कार्बन फिलामेंट एक छोटासा लॅम्प आहे, त्याच्यात एक्झॉस्ट ट्यूब आहे, त्याला सपोर्ट वायर्स आहे, हे त्याच्यात काय रचनेमध्ये लिहायचं. आणि त्याच्यानंतर काय त्याची कार्यपद्धत बघितली, 15 ते 200 वॅटपर्यंत ते उपलब्ध असतात. 3 ते 4 वॅट तितके त्याचे काय लुमेन्स आहे, त्याचे उपयोग माहिती तुम्हाला, फायदे माहिती आहे, त्यानंतर तोटे पण कळले, त्यानंतर तुम्हाला डायग्रामसुद्धा समजली की त्याचा प्रकाश पण दिसतोय की तो कशा पद्धतीने काय इथे प्रकाश दाखवलेला आहे. अशा पद्धतीने काय हा झाला तुमचा कार्बन फिलामेंट लॅम्प, हा झाला तुमचा कार्बन फिलामेंट लॅम्प. त्यानंतर दुसरा आहे तुमचा मेटल फिलामेंट लॅम्प. आता पहिला आपण बघितला होता इथं ज्यावेळेस तुम्हाला मी रचना दाखवली, तर पहिला होता कार्बन फिलामेंट लॅम्प, दुसरा आहे मेटल फिलामेंट लॅम्प. तर बघूया आपण आता मेटल फिलामेंट लॅम्प कशा पद्धतीने दाखवली. मग मेटल फिलामेंट लॅम्प आहे तर आपण याची काय बघूया, ओळख बघूया. मेटल फिलामेंट लॅम्प, मग मेटल फिलामेंट लॅम्पमध्ये का इसवी सन 1937 साली टंगस्टन धातूपासून बनवलेले मेटल फिलामेंट लॅम्प बाजारात आले. ज्या लॅम्पमध्ये फिलामेंटसाठी टंगस्टन धातूच्या तारेचा वापर केला जातो तर त्याला मेटल फिलामेंट लॅम्प असे म्हणतात. मग ह्या लॅम्पला मेटल फिलामेंट लॅम्प का म्हणतात, कारण त्या लॅम्पमध्ये टंगस्टन धातूच्या तारेचा काय केला जातो, वापर केला जातो, म्हणूनच त्याला टंगस्टन, म्हणून त्याला मेटल फिलामेंट लॅम्प असे म्हणतात. मग आपण बघूया मेटल फिलामेंट लॅम्पचे तत्व. मग मेटल फिलामेंटपासून करंट वाहू लागतात, उष्णता निर्माण होऊन प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते. काय ज्यावेळेस मेटल फिलामेंटपासून काय होतो, करंट वाहू लागतो, तर त्यातून काय उष्णता निर्माण होऊन प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते, आणि या तत्वावर व्हॅक्यूम व्हॅक्यूम फील्ड लॅम्प, गॅस फील्ड लॅम्प कार्य करतात. यांचे व्हॅक्यूम फील्ड लॅम्प आणि गॅस फील्ड लॅम्प, हॅलोजन लॅम्प, ट्यूबचे प्रकार पडतात. मग मेटल फिलामेंटपासून 3 लॅम्पचे प्रकार पडतात, व्हॅक्यूम, त्यानंतर गॅस फील्ड लॅम्प आणि हॅलोजन लॅम्प. तर यामध्ये आपण बघूया पहिला तुमचा जो लॅम्प आहे व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. म्हणजे यामध्ये यांनी काय दिलं की मेटल फिलामेंट लॅम्पमध्ये काय टंगस्टन धातूचा वापर केला जातो, म्हणून त्याला मेटल फिलामेंट लॅम्प म्हणतात. पण ज्यावेळेस मेटल फिलामेंटपासून आपण त्याला काय उष्णता निर्माण होऊन प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते, तर त्याच तत्वावर परत काय तो जो काही लॅम्प आहे किंवा तो जो गॅस आहे, ती जी फिलामेंट आहे, तर त्यापासून परत 3 लॅम्प काय करतात, त्याचे कार्य करतात किंवा उपयोग करतात. तर मग ते 3 लॅम्प कोणते, तर त्यातला पहिला जो तुमचा आहे तो आहे व्हॅक्यूम फील्ड लॅम्प, आणि दुसरा आहे गॅस फील्ड लॅम्प, आणि तिसरा आहे हॅलोजन लॅम्प. मग त्यातला पहिला आहे तुमचा व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. पहिला कोणता आहे तुमचा व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. मग पहिले आपण ह्या लॅम्पची काय करूया, आकृती बघूया किंवा डायग्राम बघूया. हे बघा इथे सुद्धा दिलं आहे त्यांनी, बायोनट कॅप, त्यानंतर स्टेम, त्यानंतर म्हणजे खाली स्टेम, खाली स्टीम, त्यानंतर प्लेन मेटल फिलामेंट, आणि दिसलं आहे काचेचा निर्वंत ग्लोब. मग व्हॅक्यूम म्हणजे काय किंवा व्हॅक्यूम फील्ड लॅम्प म्हणजे काय, तर यामध्ये आपण बघणार आहे की ॲक्च्युअल व्हॅक्यूम फील्ड लॅम्प काय असतो. मग व्हॅक्यूम म्हणजे काय, हा एक गॅस आहे, व्हॅक्यूम काय हा एक गॅस आहे. मग तो गॅस काय त्या लॅम्पमध्ये भरलेला असतो, तो गॅस काय केलेला असतो, त्या लॅम्पमध्ये भरलेला असतो, आणि त्या गॅसनुसार हा काय करतो, तो लॅम्प बर्न करतो. मग त्याचं नाव आहे व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. मग त्याची रचना दिली, याची रचना कार्बन फिलामेंट लॅम्पच्या रचनेप्रमाणेच असते. कार्यक्षमता साधारणपणे दर वॅटला 8 ते 10 लुमेन्स असते. बाजारात 5 वॅट ते 25 वॅटपर्यंत उपलब्ध आहे. उत्सवाच्या लाइटिंगसाठी, डेकोरेशनच्या, शयनगृह किंवा गॅलरीमध्ये इत्यादीसाठी ह्या लॅम्पचे वापर केला जातो. आणि याचा फायदा आहे स्टँडर्ड सप्लायवर डायरेक्ट जोडता येतात, किंवा कार्बन फिलामेंट लॅम्पच्या तुलनेत आकार लहान
आकार कसा आहे त्याचा, लहान आहे. त्यानंतर त्याचे तोटे, कार्बन लॅम्पच्या तुलनेत किंमत जास्त, पिवळसर प्रकाश मिळतो, काच ठिसूळ असते आणि आयुष्यमान कमी असते. मग मला म्हणाल तुम्ही की व्हॅक्यूम फील्ड लॅम्प तर बघितला आहे, मग हा लॅम्प कोणता आहे सर्वांना आठवतो का? की व्हॅक्यूम फील्ड लॅम्प म्हणजे ज्यावेळेस गणपतीची लाईटिंग करतात तर त्यावेळेस असे छोटे छोटे लॅम्प आहे, म्हणजे खूप मोठे पण नसतात पण खूप छोटे नसतात, आणि ते एका लाईनीमध्ये पहिलेही लावायचे आणि आत्ताही बरेच जण ते काय केले जातं, यूज केले जातात. किंवा एखादा सर्किट बोर्ड असतो आपला, सिरीज सर्किट बोर्ड, तर त्यावरती सुद्धा काय ते सप्लाय वगैरे चेक करण्यासाठी दाखवलेले असतात. किंवा आपण गॅलरी किंवा एखाद्या छोट्याशा ठिकाणी, ज्या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या प्रकाशाची गरज नाही किंवा डेकोरेटिव्हसाठी पाहिजे, तर बऱ्याच ठिकाणी गावांकडे पहिले छोटेसे असे लॅम्प असायचे, तर त्याला म्हणतात व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. तर त्याला काय म्हणतात, व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. तर मग अशा पद्धतीने जे व्हॅक्यूम फील्ड लॅम्प तर ते काय केले जातात, तुम्हाला हा व्हॅक्यूम फील्ड लॅम्प कशा पद्धतीने दाखवता किंवा असतो, तर तो व्हॅक्यूम फील्ड लॅम्प मी तुम्हाला यामध्ये दाखवेल की कशा पद्धतीने ॲक्च्युअल व्हॅक्यूम फील्ड लॅम्प कशा पद्धतीने दिसतो. तर त्यानंतर याची रचना कार्बन फिलामेंट लॅम्पच्या कशी असते, प्रमाणेच असते. तर यात बघितलं तुम्ही, व्हॅक्यूम फिलामेंट म्हणजे काय, तो डेकोरेशनसाठी यूज केलं जातं. आणि व्हॅक्यूम नावाचा त्यामध्ये काय असतो, एक छोटासा सप्लाय, म्हणजे व्हॅक्यूम नावाचा काय असतो, गॅस असतो. आणि हा एकदम नॉर्मली ते काय डेकोरेटिव्हसाठी हे काय व्हॅक्यूम फील्ड लॅम्प यूज केले जातात. मग आपण बघितला पहिला कार्बन फिलामेंट लॅम्प, त्यानंतर त्यात बघितला आपण मेटल फिलामेंट लॅम्प. पण मेटल फिलामेंट लॅम्पमध्ये काय आहे, तो टंगस्टनच्या धातूच्या याच्यावर कार्य करतो. तर मेटल फिलामेंटचे 3 प्रकार पडतात. त्यात असतो व्हॅक्यूम, दुसरा असतो गॅस फील्ड लॅम्प आणि तिसरा आहे हॅलोजन लॅम्प. तर त्यातला दुसरा बघूया आता आपण, गॅस फील्ड लॅम्प. तिसरा कोणता बघूया, गॅस फील्ड लॅम्प. तर त्यानंतर हा आहे तुमचा गॅस फील्ड लॅम्प. तर याचे आपण बघूया डायग्राम. तर यामध्ये पण दिसत आहे पिन, बायोनट कॅप, काचेचा निर्वांत ग्लोब, त्यानंतर त्यामध्ये दिसतोय निष्क्रिय वायू आणि खाली दिसती तुमची कॉईल, काय त्यांची कॉईल. तर अशा पद्धतीने हे काय, याच्यामध्ये तुम्हाला ती डायग्राम दाखवली कशाची, गॅस फील्ड लॅम्पची. पिन, बायोनेट कॅप, काचेचा निर्वांत ग्लोब, निष्क्रिय वायू आणि कॉईल. तर यामध्ये पण काय, ज्या लॅम्पमध्ये निर्वांत केलेल्या काचेच्या ग्लोबमध्ये काय निष्क्रिय वायू भरून फिलामेंट बसवलेले असते, त्या लॅम्पला गॅस फील्ड लॅम्प असे म्हणतात. मग गॅस फील्ड लॅम्प म्हणजे काय, तर तुम्हाला पहिलंच सांगितलं की प्रत्येक याच्यामध्ये ज्यावेळेस मेटल फिलामेंट लॅम्पचा उपयोग केला जातो, तर मेटल फिलामेंटमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण मेटलची काय ती कॉईल बसवलं मेटल फिलामेंट लॅम्प, तर त्यात एक काय प्रकारचा गॅस निर्माण होतो. तर त्या गॅसपासून काय आपण 3 प्रकारचे गॅस, त्यातला पहिला गॅस म्हणजे कोणता, व्हॅक्यूम, दुसरा गॅस फील्ड लॅम्प आणि तिसरा हॅलोजन लॅम्प. मग हे 3 लॅम्प बघणार आहे. तर त्यातला जो तुमचा पहिला आहे व्हॅक्यूम लॅम्पची तुम्ही डायग्राम बघितली, त्यानंतर त्याचं कार्यतत्व बघितलं, रचना बघितली, फायदे बघितले, तोटे बघितले, उपयोग बघितला. त्यानंतर दुसरा आहे गॅस फील्ड लॅम्प. मग गॅस म्हणजे काय, की ती जी काच आहे, म्हणजे तुमचा जो लॅम्प आहे, तर त्या लॅम्पच्या काचेच्या आतमध्ये काय गॅस आहे, तर तो जो गॅस भरलेला आहे काय, त्या फिलामेंटमधून निष्क्रिय वायू भरून ती फिलामेंट बसवली, त्यात काय वायू भरून काय केली, ती फिलामेंट बसवली. तर त्या बसवलेल्या फिलामेंटलाच काय गॅस फील्ड लॅम्प असे म्हणतात. म्हणजे त्या 3 फिलामेंट बसवल्या, त्यामध्ये मग गॅस भरले. पहिला जो होता तुमचा व्हॅक्यूम गॅस, दुसरा आहे गॅस फील्ड लॅम्प आणि जो तिसरा आहे तो कोणता आहे, हॅलोजन. मग अशा पद्धतीने जी मेटलची जी फिलामेंट, तर त्यामध्ये 3 प्रकारचे गॅस भरले आणि त्यातला मग हे असे 3 प्रकारचे त्याचे काय लॅम्पचे प्रकार पडतात. मग गॅस फील्ड लॅम्पमध्ये, ज्या लॅम्पमध्ये निर्वांत केलेल्या काचेच्या ग्लोबमध्ये निष्क्रिय वायू भरून फिलामेंट बसवले असते, त्या लॅम्पला गॅस फील्ड लॅम्प असे म्हणतात. मग त्याची रचना कशी, की कार्बन फिलामेंट लॅम्पप्रमाणेच असते. मग यांची पण रचना कशा पद्धतीने, कार्बन फिलामेंट लॅम्प. आता जनरली बघायला गेलं ना, तर सगळे लॅम्प कसे असतात, सारखेच असतात. फक्त काय प्रकाश, त्यानंतर दिसायला वेगळे, त्याचा प्रकाश वेगळा असतो, त्यानंतर त्याची जी रचना, कार्यपद्धत, ह्या अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी त्या कशा असतात, वेगळ्या असतात. फक्त थोडासा नॉर्मली काय त्याचा डिस्टन्स किंवा थोडाफार बदलतं राहणार आहे. तर त्यामध्ये त्याची रचना आहे कार्बन फिलामेंट लॅम्पप्रमाणे असते. मग उपयोग काय, की घर, दुकाने, कार्यालय, कारखाने, प्रदर्शन या ठिकाणी काय केला जातो, याचा उपयोग केला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला नॉर्मली
असा डेकोरेटिव्ह सारखा लॅम्पची गरज आहे. म्हणजे तुम्हाला माहिती की दुकानात कसे लॅम्प असतात, घरात कसे असतात, त्यानंतर कारखाने, प्रदर्शन, तर मग आपण काय गॅस फील्ड लॅम्प यूज करतो. कोणते लॅम्प यूज करतो? गॅस फील्ड लॅम्प. तर त्यानंतर फायदे, तुमच्या बऱ्याच जणांच्या मनात हा विचार आला असेल की आपण बरेचसे लॅम्प बघितले, पण कोणत्या लॅम्पला काय म्हणतात, कशा पद्धतीच्या दिसणाऱ्या लॅम्पला काय म्हणतात. आता समजलं असेल हे जे लॅम्प आहे याची जी व्हॅक्यूम फील्ड लॅम्प आहे, अशा पद्धतीच्या लॅम्पचा जेव्हा आकार बघितला असेल मग त्यावेळेस कळतं की याला काय व्हॅक्यूम फील्ड लॅम्प म्हणतात. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीच्या लॅम्पचा आकार बघतो तर त्यावेळेस काय कळतं की याला गॅस फील्ड लॅम्प म्हणतात. त्यानंतर आपण ज्या पद्धतीने अशा पद्धतीचे लॅम्प बघतो तर त्याला काय म्हणतो आपण? कार्बन फिलामेंटचे लॅम्प म्हणतात. मग त्यावेळेस आपल्याला समजतं की अशा पद्धतीने काय लॅम्पची रचना किंवा यांनासुद्धा काय लॅम्प अशा पद्धतीने बसवलेले असतात. तर यामध्ये त्याचे फायदे, पांढरा प्रकाश मिळतो, पॉवर फॅक्टर युनिटी असतो, स्टँडर्ड सप्लायवर डायरेक्ट जोडता येतात, उभे किंवा आडवे जोडता येतात, त्यानंतर आयुष्यमान जास्त असते, विविध आकारात मिळतात आणि किंमत वाजवी असते. तर याचे फायदे की पांढरा प्रकाश मिळतो, पॉवर फॅक्टर युनिटी असतो, स्टँडर्ड सप्लायवर डायरेक्ट जोडता येतात, उभे किंवा आडवे जोडता येतात. मग याचे जे फायदे, त्यानंतर याचे काय काही तोटे पण असतात. तर त्यात काय दिले त्यांनी, त्यानंतर त्याचे फायदे अजून खूप आहे की आयुष्यमान जास्त असते, विविध आकारात मिळतात, किंमत जास्त असते, वाजवी असते म्हणजे जास्त असते. मग तोटे काय की दाट सावल्या पडतात किंवा उष्णता जास्त निर्माण होते. मग याचा प्रत्येक गोष्टीमागे काय फायदा किंवा तोटा असतोच. तर त्या पद्धतीने लॅम्पचे काही ड्रॉबॅक्स असतात किंवा काही चांगले उपयोग असतात. तर अशा पद्धतीने हा झाला तुमचा गॅस फील्ड लॅम्प. मग परत आपण एकदा उजळणी करूया. कार्बन फिलामेंट लॅम्प, मेटल फिलामेंट लॅम्प, त्यानंतर मेटल फिलामेंट लॅम्पचे कार्बन फिलामेंट लॅम्प बघितला, त्यामध्ये काय कार्बनच्या काय एक काचेची निर्वांत काय दिलेली होती, त्यांनी ग्लोब दिली होती. त्यानंतर त्या काचेच्या निर्वांत ग्लोबमध्ये त्यांनी आपल्याला काय दाखवलं की, तर यामध्ये काय दाखवलं होतं त्यांनी की कार्बनचा फिलामेंट लॅम्प, त्यात करंट वाहतो आणि त्यावेळेस त्या काय प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते आणि त्यामध्ये काय कार्बनच्या तारेचा वापर केला जातो. मग हा झाला तुमचा कार्बन फिलामेंट लॅम्प. त्याची काय बघितली मग कार्यपद्धत, उपयोग, फायदे, तोटे. त्यानंतर आपण काय बघितलं दुसरा मेटल फिलामेंट लॅम्प. मग मेटल फिलामेंट लॅम्पमध्ये 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला व्हॅक्यूम फील्ड लॅम्प, दुसरा आहे गॅस फील्ड लॅम्प आणि तिसरा आहे हॅलोजन लॅम्प. मग त्यातला जो बघितला होता आपण व्हॅक्यूम फील्ड लॅम्प, तर तो व्हॅक्यूम जो फील्ड लॅम्प, तर त्यात पण काय होती त्याची रचना तर बघितली. व्हॅक्यूम फील्ड लॅम्पमध्ये काय कार्बन फिलामेंट लॅम्प सारखेच आहे, त्यामध्ये काय फक्त व्हॅक्यूम गॅस भरलेला आहे. त्या मेटल फिलामेंट लॅम्पमध्ये काय भरलं आहे? व्हॅक्यूम गॅस भरला आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? व्हॅक्यूम फील्ड लॅम्प असे म्हणतात. तर त्यानंतर दुसरा आहे तुमचा गॅस फील्ड लॅम्प. दुसरा कोणता होता तुमचा? गॅस फील्ड लॅम्प. तर व्हॅक्यूम फील्ड लॅम्पमध्ये रचना दिली होती, उपयोग दिला होता आणि फायदे दिले होते. त्यानंतर दुसरा आहे तुमचा गॅस फील्ड लॅम्प. तर त्यामध्ये कशा पद्धतीने गॅस फील्ड लॅम्पमध्ये काय आहे की कशा पद्धतीने निष्क्रिय म्हणजे ती जी एक फिलामेंट आहे त्यामध्ये पण त्यांनी काय केलं, तुमचा गॅस फिलामेंट भरलेला आणि अशा त्याच पद्धतीने तो पण काय ऑपरेट केला जातो. मग तो कोणत्या ठिकाणी उपयोग करतात, त्याचे फायदे काय, तोटे काय, ते एकदम सोप्या पद्धतीत दिलेलेच आहे. तर त्यानंतर तिसरा आहे हॅलोजन लॅम्प ट्यूब. तिसरा आहे हॅलोजन लॅम्प ट्यूब. मग ज्या लॅम्पमध्ये फिलामेंटपासून मुक्त होणारे कण रिझेंटिव्ह सायकलमुळे पुन्हा फिलामेंटकडे पाठवतात त्यांना हॅलोजन लॅम्प म्हणतात. ज्या लॅम्पमध्ये फिलामेंटपासून मुक्त होणारे कण रिजनरेटिव्ह सायकलमुळे पुन्हा फिलामेंटकडे पाठवतात त्यांना हॅलोजन लॅम्प असे म्हणतात. मग अशा पद्धतीने हा झाला तुमचा हॅलोजन लॅम्प. मग हॅलोजन लॅम्प म्हणजे काय? आता एक्झॅक्ट रिजनरेटिव्ह किंवा फिलामेंट म्हणजे काय किंवा रिजनरेटिव्हचे जे कण आहेत ते म्हणजे काय, तर पहिले बघूया आपण त्या हॅलोजन लॅम्पची डायग्राम. तर यामध्ये साईडनी स्प्रिंग लोडेड 2 सॉकेट आहे, आतमध्ये फिलामेंट आहे आणि मध्ये काय काचेचा निर्वांत काय ग्लोय, काचेचा निर्वांत काय ग्लोय. तर यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, म्हणजेच काय की ज्या वेळेस आपण
म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला काय हॅलोजन लॅम्प म्हणजे काय की जनरली सर्वांनीच बघितले आपण. हॅलोजन लॅम्प कुठे कुठे बघितले तर आपण त्याच्या उपयोगामध्ये बघणार आहोत. तर काय त्याचं तत्व आहे, मेटल फिलामेंट लॅम्पच्या तत्वावर कार्य करता. मग हॅलोजन लॅम्पसुद्धा कोणाच्या तत्वावर, जो गॅस फील्ड लॅम्प आहे हा पण काय मेटल फिलामेंटच्याच लॅम्पच्या तत्वावर कार्य करतो. जो व्हॅक्यूम गॅस फील्ड तो पण काय मेटल फिलामेंटच्या, आणि हॅलोजनसुद्धा काय मेटल फिलामेंटच्याच तत्वावर काय करतो, कार्य करतो. मग त्याची रचना काय की काचेचा निर्वात ट्यूबमध्ये टंगस्टन कॉईलचे फिलामेंट आडवे बसवतात. त्यात निष्क्रिय वायूसोबत या हॅलोजन लॅम्पमध्ये परत अजून वायू भरतात. आयोडीन, ब्रेमिन, क्लोरीन यासारखी हॅलोजन संयुगे भरतात आणि ट्यूब सप्लायला जोडण्यासाठी विशिष्ट प्रकारचे स्प्रिंग लोडेड सॉकेट असतात. मग त्याची तो जो तुमचा मेटल फिलामेंट म्हणजे हा जो हॅलोजन लॅम्प आहे तर त्याची कार्यपद्धत बघूया. लॅम्पच्या फिलामेंटमधून ज्यावेळेस करंट वाहू लागतो, म्हणजे करंट वाहू लागताच फिलामेंटमध्ये उष्णता निर्माण होऊन प्रखर प्रकाश पडतो. प्रखर म्हणजे काही जास्त प्रकाश पडतो आणि फिलामेंटच्या बाष्पीभवन क्रियेत मुक्त झालेले टंगस्टनचे कण हॅलोजनच्या संयुगामुळे फिलामेंटकडे पाठवले जातात. म्हणजे आपण त्यामध्ये आयोडीन, ब्रोमिन आणि क्लोरीन हे जे वायू भरलेले तर ज्यावेळेस फिलामेंटच्या बाष्पीभवन म्हणजे काय, ज्यावेळेस ती फिलामेंट तापते किंवा गरम होते तर त्यावेळेस ते जे टंगस्टनचे कण आहे त्या हॅलोजनच्या संयुगामुळे कोणाकडे जातं, फिलामेंटकडे जातं. आणि त्याच क्रियेला काय रिजनरेटिव्ह सायकल असे म्हणतात आणि त्यामुळे काय पांढरं शुभ्र प्रकाश पडतो. मग समजलं का तुम्हाला हॅलोजन काय, की हॅलोजन ही एक ट्यूब आहे आणि हा लॅम्प आहे तर त्यामध्ये 3 प्रकारचे गॅस भरतात. क्रोमिन म्हणजे आयोडीन, ब्रोमिन आणि क्लोरीन. तर त्यावेळेस आयोडीन, ब्रेमिन आणि क्लोरीन यासारखी ज्यावेळेस संयुग भरतात तर त्यावेळेस काय होतं, त्यामध्ये ज्यावेळेस आपण सप्लाय देतो तर ते फिलामेंट काय होती, गरम होऊन ती जे 3 भरलेले जे वायू होतं त्या फिलामेंटच्या बाष्पीभवनामुळे त्याचे काय टंगस्टनचे जे कण आहे म्हणजे ते जे त्याचे जे संयुग आहे तर ते काय होतं हॅलोजनच्या संयुगामुळे काय केले जातात, फिलामेंटकडे पाठवले जातात आणि त्यालाच काही रिजनरेटिव्ह सायकल म्हणतात. त्यामुळे जास्त पांढरा शुभ्र प्रकाश पडतो. बाजारात ते 300 वॅट ते काय 5000 वॅटपर्यंत मिळतात. म्हणजे याचा उपयोग काय, फ्लड लाईटिंग म्हणजे काय, फ्लड लाईटिंग म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला काय एखादा अशी फ्लड म्हणजे काय की एखाद्याचा प्रकाश पडणे किंवा सपोज एखादा असा मोकळा एरिया आहे तर त्याला काय फ्लड लाईटिंग, किंवा बांधकामाचा परिसर किंवा स्टोरेज म्हणजे काय गोडाऊन वगैरे, शेड्स, वॉटर टावर्स, स्टुडिओ, पार्किंग एरिया, बोटीचे धक्के, जाहिरातीचे फलक, प्रदर्शने इत्यादीसाठी. एवढंच की सिनेमा थिएटर, हॉल, तर त्या ठिकाणी जे मोठे मोठे लॅम्प यूज केले जातात तर अशा ठिकाणीच त्याला काय म्हणतात, पार्किंग एरिया. जेणेकरून रेल्वे स्टेशन पण येऊ शकतात तर ते जे मोठे मोठे व्हाईट कलरचे जे ट्यूब दिसतात तुम्हाला तर त्याला काय हॅलोजन लॅम्प असे म्हणतात. मग त्याचे फायदे काय, ट्यूबचा आकार लहान असून वॅटेज जास्त असते, आयुष्य दीर्घकाळ असते, पूरक साधनांची आवश्यकता नसते, त्वरित प्रकाश मिळतो, किमतीने स्वस्त असतात आणि खास प्रकारचे रिफ्लेक्टर्स वापरून प्रकाश झोताचा परिणाम साधता येतो. आणि लॅम्पच्या अंतर्गत भागात फ्यूज नसतो त्यामुळे स्वतंत्र फ्यूज वापरावा लागतो आणि वर्किंग टेम्परेचर खूप जास्त असते. मग अशा पद्धतीने आपण काय बघितले, तुमचे ते लॅम्प बघितले. तर त्यामध्ये हे जे 3 लॅम्प आहे तर ह्या 3 लॅम्पची परत एकदा आपण काय करूया, उजळणी करूया. तर उजळणी म्हणजे काय की हे 3 लॅम्प कशा पद्धतीने काय केले, यूज केले किंवा वापरले. मग पहिले काय बघितलं आपण, इलेक्ट्रिक ट्यूबलाईटची दुरुस्ती व फिटिंग. मग इलेक्ट्रिक ट्यूबलाईटच्या दुरुस्ती व फिटिंगमध्ये काय बघितलं आपण की लुमेन्स म्हणजे काय की एखाद्या मेणबत्तीपासून एखाद्या अँगलला जो प्रकाश पडणार आहे त्याला म्हणतात लुमेन्स. कॅन्डेला म्हणजे एका विशिष्ट दिशेला जो प्रकाश उत्सर्जित होतो त्या प्रकाश किरणांना म्हणतात कॅन्डेला. त्यानंतर त्याच्यात असतात त्याचे प्रकारे की तर यामध्ये काय आपण बघितलं त्या चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रिक ट्यूबलाईटची दुरुस्ती व फिटिंग. तर त्यामध्ये बघितले तुम्ही लुमेन्स, त्यानंतर कॅन्डेला, त्यानंतर विद्युत दिव्यांमध्ये इनकॅन्डिसेंट दिव्यांची ओळख. त्यातला पहिला दिवा होता इनकॅन्डिसेंट दिव्यांची ओळख म्हणजे काय की
विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जेत केले जाते त्या दिव्यांना काय म्हणतात, इनकॅन्डिसेंट लॅम्प दिवे असे म्हणतात. मग त्यामध्ये काय होतं, कार्बन फिलामेंट लॅम्प आणि कोणता होता, मेटल फिलामेंट लॅम्प. मग कार्बन फिलामेंट लॅम्प तर त्यात बघितलं आपण तत्व की कार्बन फिलामेंटमध्ये काय, ज्यावेळेस करंट वाहू लागतो, उष्णता निर्माण होते आणि प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते, तर त्या तत्वावर कार्बन फिलामेंट लॅम्प काय करतो, कार्य करतो. त्यानंतर कार्बन फिलामेंट लॅम्प नंतर काय, त्याची रचना, त्याची कार्यपद्धत, त्यानंतर त्याचे उपयोग माहिती की एकदम घरगुती लाईटिंग किंवा बॅटरी चार्जिंगसाठी जे छोटेसे लाल कलरचे लाईट लागतात तर ते दिसतात पण आपल्याला, तर त्यांना काही कार्बन फिलामेंटचे लॅम्प म्हणतात. त्यानंतर एक कार्बन फिलामेंट नंतर होता मेटल फिलामेंट लॅम्प. मेटल फिलामेंट लॅम्प काय 1937 साली टंगस्टन धातूपासून काय मेटल फिलामेंट काय आला, बाजारात आला. पण त्या ज्या मेटल फिलामेंट आहे तर त्या मेटल फिलामेंटमध्ये आपण मेटलच्या ज्या फिलामेंट आहे म्हणजे त्या टंगस्टन धातूचा काय केला जातो, वापर केला जातो, त्याला मेटल फिलामेंट म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण त्याला सप्लाय देतो, उष्णता निर्माण होते, त्यावेळेस त्यात काय होतं, प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते. आणि ह्या तत्वावर व्हॅक्यूम फील्ड लॅम्प आणि गॅस फील्ड लॅम्प काय करतात, कार्य करतात. मग त्यामध्ये 3 प्रकार आहे, व्हॅक्यूम फील्ड लॅम्प आणि गॅस फील्ड लॅम्प. मग त्यातला पहिला होता व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. मग याचं काय एकदम नॉर्मली की व्हॅक्यूम फील्ड, त्यात व्हॅक्यूम नावाचा, त्या मेटल फिलामेंटमध्ये व्हॅक्यूम नावाचा गॅस असतो. तर ज्यावेळेस त्याचे काय 8 ते 10 लुमेन्स असतात, ते 5 ते 25 वॅटपर्यंत बाजारात मिळतात आणि ते काय डेकोरेटिव्ह किंवा लायटिंगसाठी यूज केले जातात. मग त्या लॅम्पची तुम्हाला डायग्राम दिसते, त्यानंतर त्याचे फायदे दिसत आहेत, तोटे दिसत आहे. त्यानंतर गॅस फील्ड लॅम्प, तर गॅस फील्डमध्ये पण काय, ती जी मेटलची फिलामेंट आहे तर त्या मेटलच्या फिलामेंटमध्ये त्यांनी गॅस भरलेला असून तर त्यामध्ये काय मेटलची फिलामेंट लावून तर घर, दुकाने, कार्यालय किंवा अशा अनेक ठिकाणी ज्या आपण जनरली लॅम्प बघतो तर ते कोणते गॅस फील्ड लॅम्प असतात. तर त्यांचा प्रकाश कसा आहे, व्हाईट प्रकाश पडतो, पॉवर फॅक्टर युनिट कसा असतो त्याचा कमी असतो. त्यानंतर अशा पद्धतीने हे झाले तुमचे गॅस फील्ड लॅम्प. मग त्यांनी त्याचे तुम्हाला काय दाखवले, फायदे तोटे, त्यानंतर काय त्यांनी बरेचसे तुम्हाला काय दाखवलं, त्यामध्ये फायदे दाखवले, तोटे, उपयोग, ते कशा पद्धतीने यूज करता, हे झाले तुमचे ते लॅम्प. तर त्यानंतर तुम्हाला दिसणारे हा तुमचा गॅस फील्ड लॅम्प. मग यामध्ये दाखवले त्यांनी फायदे, त्यानंतर तोटे, हॅलोजन लॅम्प ट्यूब, त्यानंतर मग हॅलोजन लॅम्प तो मेटलच्या काय तत्वावर कार्य करतो, त्याची रचना, कार्यपद्धत. मग फक्त काय हॅलोजन लॅम्प आहे त्याला रिजनरेटिव्ह लॅम्प म्हणतात. म्हणजे काय की ज्यावेळेस त्यात 3 भरलेले असतात आणि त्या वायूमुळे काय होतं, तुमच्या ज्या आतमध्ये जी फिलामेंटची लॅम्प आहे तर ती काय होती, गरम होऊन त्यावेळेस काय त्याच्यात ज्यावेळेस आपण त्याला सप्लाय देतो तर करंट वाहू लागतंच, त्यात उष्णता निर्माण होऊन तर जो प्रकाश आहे त्या फिलामेंटच्या बाष्पीभवनाने ते टंगस्टनचे कण आहे त्या हॅलोजनच्या संयोगामुळे फिलामेंटकडे परत पाठवतात आणि त्याच क्रियेला काही रिजनरेटिव्ह सायकल म्हणतात. त्यामुळे शुभ्र प्रकाश पडतो. बाजारात 300 वॅट ते 500 वॅटपर्यंत मिळतात. तर त्यानंतर त्याचा उपयोग सांगितलाच आहे, फायदे दिले, तोटे दिले. तर प्रत्येक लॅम्पची व्यवस्थित डायग्राम काढणे आणि प्रत्येकची तत्व, रचना, कार्यपद्धती व्यवस्थित लिहून घेणे, अशा पद्धतीने ह्या तुमच्या कार्बन फिलामेंट लॅम्प, मेटल फिलामेंट लॅम्प, मेटल फिलामेंटचे 2 प्रकार, व्हॅक्यूम फील्ड लॅम्प, गॅस फील्ड लॅम्प. त्यानंतर त्या गॅस फील्ड लॅम्प नंतर तुमचा परत हॅलोजन लॅम्प. अशा पद्धतीने आपण आज बघितलं आहे कॅन्डेला म्हणजे काय, लुमेन्स म्हणजे काय, त्यानंतर कार्बन फिलामेंट लॅम्प म्हणजे काय, मेटल फिलामेंटचे 2 प्रकार, व्हॅक्यूम आणि गॅस आणि हॅलोजन लॅम्प. तर हे सर्व लॅम्प आज आपण अशा पद्धतीने बघितले, त्याचे तत्व बघितले, त्यानंतर त्याचे उपयोग, फायदे, तोटे, त्यानंतर त्याचं वॅटेज, ते कशा पद्धतीने यूज करता, त्यानंतर कोणत्या लॅम्प कोणत्या ठिकाणी यूज केलं जातं त्याची डायग्राम बघितलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत ट्यूबलाईटची कार्यपद्धत व प्रकार. तर हे ट्यूबलाईटची कार्यपद्धत व प्रकार, तर ट्यूबलाईटची कार्यपद्धत व प्रकार, तर हे आपण ऑलरेडी याचं चॅप्टर घेतलेलं आहे. म्हणजे आपण ट्यूबलाईटची जी कार्यपद्धत आहे तर याचं काय डायरेक्ट प्रॅक्टिकल बघितलं आहे. मग त्याला काय म्हणतात, ट्यूबलाईटला काय म्हणतात, फ्लोरोसेंट ट्यूब म्हणतात. काय म्हणतात, फ्लोरोसेंट ट्यूब. मग ज्या लॅम्पमधून अल्ट्राव्हायोलेट प्रकाश किरणांची निर्मिती होऊन ती किरणे ट्यूबच्या फ्लोरोसेंट पदार्थावर पडून प्रकाश देऊ लागतात त्याला फ्लोरोसेंट ट्यूब असे म्हणतात. मग ती जी फ्लोरोसेंट ट्यूब आहे मी तुम्हाला प्रॅक्टिकल ऑलरेडी दाखवलं आहे. तर त्या फ्लोरोसेंट ट्यूबमध्ये कोणता जो गॅस आहे तर तो कोणता असतो, अल्ट्राव्हायोलेट असतो. कोणता असतो, अल्ट्राव्हायोलेट प्रकाश असतो. आणि तत्व काय, आयोनायझेशनच्या तत्वानुसार ती ट्यूब कार्य करते. कोणाच्या तत्वानुसार कार्य करते, आयोनायझेशनच्या. मग रचना काय आहे की त्या प्रकारच्या ट्यूब निर्वांत करून तिच्यामध्ये कमी दाबाखाली ऑर्गॅन व मर्क्युरी पारा भरलेला असतो. ट्यूबच्या आतील पृष्ठभागावर फ्लोरोसेंट पावडरचा थर दिलेला असतो. ट्यूबच्या दोन्ही टोकांना बेरियम ऑक्साईड
कोटेड टंगस्टन फिलामेंट बसवलेली असतात. तर आपण जे तिसरं प्रॅक्टिकल बघितलं तर त्यामध्ये ट्यूबलाईट होती. त्या साईडनी 2 साईडनी तुम्हाला 2 काय एक सॉकेट दाखवले होते, ज्यात आपण त्या छोट्याशा आउटपुटच्या ज्या वायर गुंतवल्या होत्या किंवा टांगल्या होत्या, तर त्याला कोटेड टंगस्टन फिलामेंट बसवले होते. त्यानंतर व्होल्टेज निर्माण करण्यासाठी ट्यूबच्या सिरीजमध्ये चोक व स्टार्टर जोडलेला होतो. तर तुम्हाला तो जो छोटासा एक स्टार्टर दिसला, म्हणजे तो जो हे होता, चोक होता, एक छोटासा काय चोक होता व्हाईट कलरचा. त्याला 4 आउटपुट आणि 2 इनपुट होते. तर तो चोक होता. त्या फ्लोरोसेंटमध्ये ट्यूब, मेटल पट्टी, चोक, स्टार्टर हे काय त्याचे घटक होते. त्यात काय मग मेटल पट्टी, त्यानंतर चोक, मग काय चोकला काय म्हणतात ब्लास्ट. तुम्हाला मी तो छोटासा व्हाईट कलरचा ब्लास्ट दाखवला होता. तर तो सेल्फ इंडक्शनच्या तत्त्वावर कार्य करतो. आतील भागात कॉपर धातूची कॉईल असते. ट्यूब सुरू करण्यासाठी अवश्य त्याला 800 व्होल्ट ते 1000 व्होल्ट उच्च इग्निशन व्होल्टेज चोक व स्टार्टरच्या क्रियेने निर्माण केले जाते. मग तो चोक कशासाठी यूज केला जातो ह्या फ्लोरोसेंट ट्यूबमध्ये, तर ते जे काही 800 ते 1000 व्होल्ट तुम्हाला काय लागतं, 230 व्होल्टेज सप्लायचं तुम्हाला 800 ते 1000 व्होल्टमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण काय चोकचा वापर करतो. 50 हर्ट्झ त्याची काय असते फ्रिक्वेन्सी असते. त्यानंतर हा असतो तुमचा चोक असतो. त्यानंतर स्टार्टर. तर स्टार्टर म्हणजे तुमचे ज्या 2 इलेक्ट्रोड वापरले. आणि स्टार्टर कशासाठी, की तुमची जी ट्यूब आहे तर तो असतो तुमचा तो ट्यूब सुरू करण्यासाठी एक छोटासा काय असतो तुमचा स्टार्टर. म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या काय त्या याची डायग्राम होती. ही झाली तुमची डायग्राम. मग त्यात काय फिलामेंट दिसतंय, स्टार्टर दिसतंय, फ्लोरोसेंट ट्यूब, त्यानंतर तो ब्लास्ट आणि सप्लाय. मग अशा पद्धतीने आपण काय त्या ब्लास्टला 2 इनपुट होते, नंतर 4 आउटपुट साईडनी कनेक्ट करून ज्यावेळेस आपण सप्लाय देतो तर त्यावेळेस तो जो ऑर्गन गॅस आहे तो काय होतो, उत्सर्जित होतो. अशा पद्धतीने तो चालतो. मग इलेक्ट्रॉनिक चॉक म्हणजे तो जो चॉक दाखवला, तर मग काय ह्या प्रकारच्या चोकला हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉनिक चोक म्हणतात. तो चोक 36-40 वॅट पॉवर रेटिंगपासून तर 75 वॅटपासून 300 व्होल्टपर्यंत कार्य करू शकतो. ट्यूब काय होती त्यामुळे चटकन लागते किंवा पटकन पेटते आणि प्रकाश जास्त मिळतो. वजनास हलके असता, वायर कमी लागते, किंमत जास्त असते, आयुष्यमानही जास्त असते आणि स्टार्टरची आवश्यकता नसते. मोपेक काय डोमेस्टिक अप्लायन्सेससाठी उपयुक्त असते. म्हणजे ट्यूबलाईट काय आपण घरामध्ये किंवा जे तुमचं डोमेस्टिक म्हणजे सगळ्याच काही ज्या कामांसाठी, तर त्यासाठी आपण काय ही तुमची ट्यूब यूज करू शकतो. मग यामध्ये फक्त काय लिहायचं, फ्लोरोसेंट ट्यूब म्हणजे काय, तत्त्व लिहायची, रचना लिहायची, चोक म्हणजे काय ते लिहायचं, डायग्राम काढायचे आणि इलेक्ट्रॉनिक चोक, त्यानंतर त्याचे फायदे आणि तोटे. तर ही तुमची जी फ्लोरोसेंट ट्यूब आहे तुम्हाला जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे. ट्यूबलाईट म्हणजे आपण ट्यूबलाईटचं आपलं प्रॅक्टिकल ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे आपण हा जो काय म्हणता पॉईंट आहे तो काय पटकन घेतलेला आहे. म्हणजे त्यात काय नॉर्मली फिलामेंट आहे, स्टार्टर आहे, त्यानंतर चोक असतो, 2 इनपुट वायर असतात, 4 आउटपुट वायर असतात. त्या कशा पद्धतीने कोणत्या सॉकेटला साईडने ते कनेक्ट केला जातं आणि ज्यावेळेस आपण सप्लाय देतो तो ऑर्गन गॅस त्यामध्ये काय गॅस भरलेला असतं आणि तो काय होतो उत्सर्जित होतो आणि त्यालाच काय फ्लोरोसेंट ट्यूब असे म्हणतात. मग अशा पद्धतीने हे काय 3 ट्यूबलाईटची कार्यपद्धत व प्रकार. मग अशा पद्धतीने आपले ट्यूबलाईटचे कार्यपद्धत व प्रकार म्हणजे आपलं काय काय झालं, कार्बन फिलामेंट लॅम्प, त्यानंतर कार्बन फिलामेंट लॅम्प, मेटल फिलामेंट लॅम्प, मेटल फिलामेंटचे 3. पहिला गॅस फील्ड लॅम्प, दुसरा होता व्हॅक्यूम फील्ड लॅम्प आणि तिसरा कोणता होता हॅलोजन लॅम्प. हॅलोजन लॅम्प नंतर बघितला आपण तुमचा ट्यूबलाईट. तर अशा पद्धतीने ट्यूबलाईटचे फायदे आणि तोटे. नेक्स्ट यामध्ये आपण बघूया कॉम्पॅक्ट CFL. कोणते लॅम्प बघणार आहोत आपण, CFL लॅम्प. तर CFL लॅम्प कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प. मग रचना काय आहे, ट्यूबचा आधुनिक प्रकार आहे. आता ह्या डायग्रामवरून तुम्हाला माहीतच असेल, बऱ्याच जणांनी हा लॅम्प बघितला असतील. पहिल्या बऱ्याच जुन्या काळात म्हणजे खूप दिवस नाही झाले पण बरेच घरामध्ये अजूनसुद्धा CFL लॅम्प यूज केले जातं. मग याची रचना कशी असते, त्याचे फायदे काय असतात, तोटे काय असतात. आणि रचना काय सेम आहे की त्यात फिलामेंट असते, फिलामेंटमध्ये गॅस भरलेला असतो आणि अशा पद्धतीने ते काय वर्क करता. म्हणजे ज्यावेळेस आपण त्या फिलामेंटला सप्लाय देतो त्यावेळेस त्या सप्लायचं काय होतं, विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जेत होते. तर मग त्याच काय सगळ्या लॅम्पचं सेम असतं, फक्त काय थोडेसे नॉर्मल वॅटेज किंवा सप्लाय प्रकाश यामध्ये काय थोडेफार चेंजेस असतात. मग पहिला बघूया आपण आता CFLचा फुल फॉर्म आहे कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प. मग रचना आहे, ट्यूबचा आधुनिक आकार आहे म्हणजे जुन्या पद्धतीने आहे. 100 mm व्यासाची लॅम्प ट्यूब असून तिला U आकार दिलेला असतो.
ही काय रचना म्हणजे काय ती तुम्हाला कशी दिसते. थोडक्यात आपल्याला रचनेत काय बघायचं असतं की एखादी जी गोष्ट आहे किंवा एखादी वस्तू आहे तर ती तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कशी दिसते तर तिचंच वर्णन तुम्हाला काय करायचं असतं. एखादी गोष्ट समोर दिसते तर तिचं वर्णन करणे यालाच काय रचना असे म्हणतात. मग कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प जर तुम्हाला दाखवला तर कोणीही सांगेल तिला ही कॅब आहे. त्यानंतर त्याची काय एक ट्यूबचा आधुनिक आकार म्हणजे जुन्या पद्धतीने यू आकार दिला आहे. त्या दोन्ही फिलामेंट्स बसवल्या आहे. त्या फिलामेंटचे टोके डायरेक्ट बाहेर काढून इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या आउटपुटला जोडतात. म्हणजे इथे साईडनी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या बायपिन कॅप दिसते तर त्या साईडला काय त्यांनी डायरेक्ट कनेक्ट केले. त्यानंतर दाखवलं त्यांनी इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या इनपुटमधून वायर काढून त्या बायपिन कॅपला जोडतात आणि हे लॅम्प बाजारात 5, 9, 11, 15, 20 मध्ये उपलब्ध असतात. घरे, कॅरिडोर, दुकाने, हॉटेल्स या ठिकाणी काय केले जातं हे CFL लॅम्प यूज केले जातं. मग याचा फायदे काय? आकाराने लहान, वजनाने हलके असतात. इनकॅन्डिसेंट लॅम्पच्या जागी बदल न करता वापरता येतात. पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो. फ्लोरोसेंट ट्यूबपेक्षा किमतीने महाग असतात. पूरक साधनांची आवश्यकता नसती. पॉवर कमी खर्च होते. इनकॅन्डिसेंट लॅम्पपेक्षा आयुष्यमान जास्त असते. तोटे काय की कालांतराने ट्यूबच्या कडा काळवंटात. म्हणजे ज्यावेळेस हे लॅम्प आपण खूप दिवस यूज करतो 2-1 वर्ष तर त्यानंतर काय प्रत्येक कोणत्याही गोष्ट आपण ज्यावेळेस यूज करतो तर त्याची लाईफ संपत येते. मग काय कालांतराने त्या ज्या ट्यूब आहे तर त्याच्या ज्या कडा म्हणजे साईडनी ज्या हे तर त्या काय होता खराब होता. फ्लोरोसेंट लॅम्पच्या तुलनेने आकार लहान त्यामुळे प्रकाश किरणे कमी जागेत पसरतात. त्यानंतर ह्या पर्यावरणाला घातक असतात. लॅम्प निकामी झाल्यास त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करावी लागते. म्हणजे ज्यावेळेस ते खराब होतात तर ते काय व्यवस्थित आपल्याला योग्य पद्धतीने काय करावे लागते विल्हेवाट लावावी लागते. त्यानंतर इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक ट्यूबमधील दोष, कारणे आणि उपाय. मग इलेक्ट्रिकल वेगळं आणि इलेक्ट्रॉनिक्स वेगळं. म्हणजे काय जे सप्लाय म्हणजे करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स ते म्हणजे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय तर तुमचे डायोड, रजिस्टर, ॲनोड, कॅथोड हे म्हणजे तुमचे झाले इलेक्ट्रॉनिक्स. मग यामध्ये यात दाखवले त्यांनी कारणे आणि उपाय. तर कशा पद्धतीने कारणे आणि उपाय ते आपण काय करणार आहोत आज बघणार आहोत. त्यांची तुलना कशा पद्धतीने दिलेल्या आहेत. तर यामध्ये दाखवलं आहे त्यांनी नॉर्मल 2-3 बघणार आहे आपण दोष. स्विच ऑन केल्यावर ट्यूब लागत नाही. मग त्याचं कारण काय असेल की सप्लाय नसेल, फिलामेंट ओपन असेल, जोडणी सैल झाली असेल, स्टार्टर ओपन असेल, चोक ओपन असेल, वायरिंगची जोडणी चुकीची झाली असेल. मग उपाय काय तर सप्लाय तपासावा, नसल्यास तो द्यावा, ट्यूब बदलावी, जोडणी घट्ट करावी, स्टार्टर बदलावा, चोक बदलावा. ट्यूबच्या कडा लालबुंद होतात. मग स्टार्टरची कॉन्टॅक्ट शॉर्ट झाली असेल, स्टार्टर बदलावा. नंतर काय ट्यूब लागत परंतु ट्यूब लागत नाही. तर काय सप्रेसर कंडेन्सर शॉर्ट झाला असेल. ट्यूब लुकलुक करते मात्र पूर्ण प्रकाश देत नाही. मग सप्लाय व्होल्टेज कमी असेल, आयुष्य संपले असेल किंवा स्टार्टर रिकामा झाला असेल. मग त्याच्यावर उपयोग काय ट्यूब बदलावी, चोक बदलावा किंवा स्टार्टर बदलावा. ट्यूबची एक अथवा दोन्ही कडा काळ्या पडतात. मग ट्यूबचे आयुष्य संपले असतील, चॉक शॉर्ट झाला असेल, स्टार्टर शॉर्ट झाला असेल मग काय करायची तेच ट्यूब बदलावी, चोक बदलावा, स्टार्टर बदला. ट्यूब लागत नाही आहे, नवीन ट्यूब पूर्ण प्रकाशित होत नाही आहे स्विच बंद केल्यानंतर. म्हणजे काय थोडक्यात हे जे काही तुम्हाला दिसतं आहे दोष, कारणे आणि उपाय त्यांनी एवढंच दाखवलं आहे की इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक ज्या काय तुमच्या कॉईल आहे किंवा ज्या ट्यूब आहे तर ट्यूबमध्ये अशा प्रकारचे काय दोष निर्माण होतात. मग त्यावरती अशा प्रकारचे ज्यावेळेस हे कारणं तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या तर त्यावेळेस तुम्हाला उपाय काय करायचं त्यावेळेस समजेल आणि त्यातला दोष काय असेल तो त्यावेळेस नीट समजेल. मग हे व्यवस्थित दोष, कारणे आणि उपाय हे काय व्यवस्थित लिहून घ्यायचे. सगळेच लिहिले पाहिजे असं काही नाही. यापैकी 3-4 लिहिले तरी चालतील की कशा पद्धतीने तुमचे काय दोष आहे, कारणे आणि उपाय. त्यानंतरचे जे काही पॉईंट आहे इनकॅन्डिसेंट लॅम्प आणि फ्लोरोसेंट ट्यूब यांची तुलना तर ती आपण काय नंतर बघणार आहे की इनकॅन्डिसेंट लॅम्प काय असतो आणि फ्लोरोसेंट जो ट्यूब आहे ती काय असते. तर या पुढचे जे पॉईंट आहे ते नंतर बघणार आहे. आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं आहे कार्बन फिलामेंट लॅम्प, त्यानंतर मेटल फिलामेंट लॅम्प, मेटल फिलामेंटचा गॅस फील्ड लॅम्प, त्यानंतर व्हॅक्यूम फील्ड लॅम्प, त्यानंतर हॅलोजन लॅम्प, ट्यूबलाईट, त्यानंतर CFL लॅम्प आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल त्याचे जे दोष, कारणे, उपाय तर हे 3. तर एवढा अर्धा
जो काही तुमचा पॉईंट आहे म्हणजे ज्या चॅप्टरमधले बरेचसे पॉईंट आपण काय क्लिअर केले, समजले नसतील तर परत विचारू शकता. यावरती आपण जे ट्यूबलाईट आहे तर जे प्रॅक्टिकल आहे तर ह्याच चॅप्टरवरील ते प्रॅक्टिकल आहे. तर लॅबमध्ये सेम तत्त्व आहे, कार्य आहे, सेम एकदम सोपा चॅप्टर आहे, खूप सोपे का त्याचे फायदे तोटे एकदम सोप्या पद्धतीने दिले आहे, डायग्राम दिला आहे, त्या व्यवस्थित समजून घ्या आणि चांगल्या पद्धतीने वाचून घ्या. अशा पद्धतीने हा जो काही तुमचा चॅप्टर आहे तर यामध्ये काय सगळे त्यांनी त्या चॅप्टरमध्ये काय तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या आहे. म्हणजे काय की कार्बन फिलामेंट लॅम्प, लुमेन्स काय, कॅन्डल्स काय, त्यानंतर त्याचे डायग्राम, फायदे तोटे, त्यानंतर दोष, कारणे, उपाय, या सगळ्या गोष्टी काय ह्या सगळ्या लॅम्पमध्ये दिल्या. तर आपण परत एकदा काय करू, त्याची व्यवस्थित पाहणी करूया की पूर्ण चॅप्टर आपला जो चॅप्टर आहे तो पूर्ण झालेला नाही. यामधील फक्त बरेचसे जे लॅम्प आहे म्हणजे ज्या पद्धतीचे लॅम्प आहे तर ते आपण कव्हर केले. मग विद्युत दिव्यांची ओळख त्यामध्ये बघितलं, लुमेन्स, कॅन्डेला, त्यानंतर ह्या ज्या काही डेफिनेशन किंवा व्याख्या म्हणतात की लुमेन्स काय, कॅन्डेला काय, त्या वाचणे किंवा पाठ करणे. त्यानंतर विद्युत दिव्यांमध्ये कार्बन फिलामेंट लॅम्प होता. मग फिलामेंट म्हणजे काय, तर त्यांनी काय ज्या फिलामेंटसाठी कार्बन तारेचा वापर केला जातो त्याला कार्बन फिलामेंट लॅम्प म्हणतात. कार्बन फिलामेंट लॅम्प कशा पद्धतीने यूज करता किंवा तो कोणत्या ठिकाणी वापर केला जातो, मग कुठे वापर करता तो, तर घरगुती लाईटिंग किंवा बॅटरी चार्जिंगसाठी. आणि त्यानंतर त्याची जी रचना बघितलीच तुम्ही कशा पद्धतीने, त्यानंतर त्याचे फायदे बघितले, तोटे बघितले. त्यानंतर दुसरा आहे तुमचा मेटल हा झाला तुमचा कार्बन फिलामेंट. नंतर हा तुमचा मेटल फिलामेंटला ही जी डायग्राम आहे तर ही कार्बन फिलामेंटची ती काढून घ्यायची. त्यानंतर दुसरा आहे मेटल फिलामेंट लॅम्प. मग मेटल फिलामेंट लॅम्प कशा पद्धतीने दिला आहे, ओळख बघायची, तत्त्व बघायचे काय. त्यानंतर आहे तुमचा व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. त्यामध्ये तुमचा हा आहे तुमचा व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. तर त्या व्हॅक्यूम फील्ड लॅम्पमध्ये त्यांनी रचना दिली, उपयोग दिला आहे, फायदे दिले, तोटे दिले. त्यानंतर त्यामध्ये काय तुमचे कशा पद्धतीने त्याचे डायग्राम आहे, त्याचा काय उपयोग, काय उत्सवाच्या लाईटिंगसाठी हे लॅम्प जे आहे ते तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेले असतील. त्यानंतर तुमचा गॅस फील्ड लॅम्प. तर गॅस फील्ड लॅम्पसुद्धा आपण घरात यूज केला जातो. त्यानंतर जे व्हाईट कलरचे जे लॅम्प आहे किंवा पिवळसर प्रकाश पडतो तर ते आपले गॅस फील्ड लॅम्प आहे, त्याचे फायदे तोटे दिले, रचना. त्यानंतर तुमचे हॅलोजन लॅम्प. तर तो हॅलोजन लॅम्पची डायग्राम दिली आहे, तो कोणत्या तत्त्वावर कार्य करतो, रचना, कार्यपद्धत, त्याचे तुम्हाला फायदे आणि तोटे दाखवलेले आहे. त्यानंतर तुमचे ट्यूबलाईटची कार्यपद्धत व प्रकार. मग त्यामध्ये फ्लोरोसेंट ट्यूब, तत्त्व, रचना, मेटल पट्टी, चोक, स्टार्टर. तर यामध्ये काय लिहायचे ते तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर त्यांनी दिलं आहे CFL कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प. मग हा कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्पची एकदम रचना छोटीशी आहे, उपयोगही माहिती आहे, डायग्रामही दिसते, फायदे तोटे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, त्यातले दोष काय, कारणे काय, उपाय काय ते व्यवस्थित लिहून घ्या. आणि यानंतरचा जो चॅप्टर असेल इनकॅन्डिसेंट लॅम्प आणि फ्लोरोसेंट ट्यूब यांची तुलना, हा चॅप्टर नाही, याच चॅप्टरमधला हा नेक्स्ट पॉईंट आहे, इनकॅन्डिसेंट लॅम्प आणि फ्लोरोसेंट ट्यूब यांची तुलना. तर हा आपण नंतर बघणार आहोत. अशा पद्धतीने हा चॅप्टर तुम्हाला समजला असेलच नक्कीच. आपण यापुढे अजून थोडेसे काही लॅम्प बाकी आपले LED लॅम्प वगैरे तर ते कशा पद्धतीने ऑन करता किंवा कशा पद्धतीने यूज करता ते 1-2 लॅम्प बघणार आहोत. आणि हा तिसरा चॅप्टर आपला पूर्ण फायनली कंप्लीट होणार आहे. अशा पद्धतीने हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे.